हॅलो, नमस्कार. 30 डेज 30 डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जे काही आपलं चॅलेंज ॲक्सेप्टमध्ये आपले जे व्हिडिओ येणार आहे ती सुरुवात आपण करत आहोत. आजचा डे 2 व्हिडिओ आहे. तुम्ही पाहिले नसाल तर मागचे पण व्हिडिओ पाहून घ्या. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. मकर संक्रांत स्पेशल डिझाईन्स यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे लाईक करत चला आणि व्हिडिओला कमेंट करत चला. तर हे सर्व साहित्य आज आपल्याला इथे लागणार आहे. तर आपण बेस्ट कॅनव्हास यूज करणार आहोत. तर चला तर मग डिझाईन काय आहे तुम्हाला थंबनेल पाहून तर समजलीच असेलच. तर डिझाईन आपण करण्यासाठी आपण इथे ट्रेसिंग पेपर यूज केलेला आहे. तुम्ही साध्या नॉर्मल ड्रॉईंग पेपरवरती पण डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता. तर या ठिकाणी मी पेन्सिलच्या यूज साहाय्याने हलक्या हाताने मी डिझाईन तयार करत आहे. स्टार्टिंगला आपल्याला 2 छोट्या साईजमध्ये आपल्याला डिझाईन करायचे कारण आपल्याला मकर संक्रांत स्पेशल वाण बनवायचे. आपल्याला असे छोटे छोटे वाण म्हणून देण्यासाठी डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही डिझाईन्स मी असे ट्रेसिंग पेपरवरती तयार करून घेतलेले आहेत. पण मी तुमच्यासोबत कशी ड्रॉईंग काढते, काय आपण यूज करू शकतो टेक्निक, ती मी सर्व तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितला तर वरती आपण 3 लाईनिंग ओढून घेतलेले आहोत आणि हलक्या हाताने आपण गणपतीचा आकार ड्रॉ करून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण सरळ लाईन ओढून गणपतीचा छोटासा आकार काढून घेतलेला आहोत आणि हलक्या हाताने त्यांचे कान आणि अशा प्रकारे आपण त्यांचे दात असे काढून घेणार आहोत. तर आपण छोट्याशा झाकणाच्या साह्याने वर्तुळ ओढून घेणार आहोत. आपण बघू शकता मी छोट्याशा झाकण्याच्या आकाराने गोल राऊंड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सेंटरमध्ये हलक्या हाताने अजून एक मी राऊंड करून घेणार आहे. तर डिझाईन कशी ड्रॉ करते हे तर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तशाच पद्धतीनं आपण आता सेकंड म्हणजे कान जो असतो तो लहान मोठा होता कामा नये. त्यामुळे ट्रेसिंग पेपरच्या साह्याने आपण सेम डिझाईन दोन्ही साईडनं आखून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही कान या अशा पद्धतीनं मी जसाच तसे मी दोन्ही बाजू आखून घेत आहे. तर अशा पद्धतीने आता मी डार्क करून मग नंतर आपण याच्यावर आपल्याला जो कोणता बेस पाहिजे त्याच्यावरती आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी बेससाठी कॅनव्हास यूज करत आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्बन पेपर हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कार्बन पेपर हा लागतोच. तर अशा पद्धतीने मी आता साईज वगैरे व्यवस्थित बसते का आधी पाहून घेतलं कॅनव्हासवरती. त्यानंतर कार्बन पेपरच्या साह्याने पण मी ती साईज वगैरे व्यवस्थित त्याच्यावरती आखून घेणार आहे जशास तशी. तर बघू शकता तुम्ही कार्बन पेपर तर तुम्ही यूज करतच असाल, त्यामुळे ड्रॉईंग कशी ट्रेस करायचं हे तर तुम्हाला माहिती असेलच. पण मोठी ड्रॉईंग वगैरे कशी ट्रेस करायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाईन. ते पण संक्रांतीच्या काही डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही जी आहे ती आपण वाणामध्ये देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. गणपती वगैरे खूप छान म्हणजे जे काही वाण म्हणून देऊ शकतात ते बेस्टच आहे. तर हे गणपतीची डिझाईन तुम्हाला आवडली त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं. तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर काय होतं की लाईक केल्यानंतर खाली पोस्ट म्हणून जे हॅप म्हणून पॉईंट येतात त्या पॉईंटवर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला त्या पॉईंटला साईडला वळल्यानंतर परत कमेंटची तिथे जशास तसे येऊन जाईल. त्यामुळे तिथे परत तुम्ही कमेंट करू शकतात किंवा आधी कमेंट करून मग लाईकही करू शकतात आणि पॉईंट पण तुम्ही म्हणजे वाढवू शकतात. तर अशा पद्धतीने मी कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी गणपतीचे जे काही कलर आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्येही डिझाईन तयार करू शकतात. येथे मी ह्या पद्धतीनं कलर कॉम्बिनेशन यूज करणार आहे, तुम्हाला बघायला भेटेलच. तर मी सर्वात तर आउटलाईन देणार आहे सर्कलला, कारण सर्कलला आउटलाईन दिला तरच आतमध्ये मी कोणतीही डिझाईन आउटलाईनच सुरुवात करत असते. तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसाल तर परत पाहून घ्या. तर अशा पद्धतीने मी आउटलाईननं सुरुवात करत आहे. आता व्हिडिओ थोडासा फास्टच पडेल कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि तुम्हाला ते बघायलाही आवडलं नसतं हे मला माहिती आहे. कारण काही ताई अशा असतात की त्यांना व्हिडिओ स्किप करावे वाटतात, त्यामुळे मी स्किप करायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने मीच व्हिडिओ जरा फास्ट करत आहे. तर अशा पद्धतीने मी सगळीकडे आता गणपतीचं कलर कॉम्बिनेशन वगैरे करून घेणार आहे. पण सुरुवात स्टार्टिंग कुठून करते हे थोडीशी तुम्हाला आयडिया येण्यासाठी मी व्हिडिओ फास्ट पळवून पण तुम्हाला समजेल असे दाखवलेलं आहे. तर ही आपली 30 डेज 30 डिझाईन
चॅलेंज ॲक्सेप्टेडमधले हा 2 डेज आहे. 2 डेजमध्ये हा गणपतीचे डिझाईन आपण ट्राय केलेले आहोत. खूप साऱ्या डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतील. नवीन नवीन आणि युनिक डिझाईन माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील. जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत जाईल. जर कुणाला एखादी वेळेस नोटिफिकेशन आली नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही एकदा अवश्य भेट देऊन पाहू शकतात की माझा नवीन व्हिडिओ कोणता आलेला आहे की नाही. कारण कुणाकुणाला नोटिफिकेशन ही लेट येत असते, त्यामुळे तुम्ही पाहू शकतात. कारण डेली आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन नवीन डिझाईन हे अपलोड होत राहणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने मी आता गणपतीचा आकार हा तयार करून घेत आहे. स्मॉल डिझाईन म्हणून खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि जे काही आपल्या हळदी कुंकवाच्या वाट्या, परत कॅन्डल होल्डर, परत शुभ लाभ, स्वस्तिक, ओम, परत स्टिक, त्यानंतर आपल्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे ते त्याला खूप सारा प्रतिसाद देत आहात. खूप छान वाटतं मला. असेच तुम्ही मला प्रतिसाद देत चला आणि तुमच्या कमेंटमुळे आणि लाईक्समुळे मला खूप सारे प्रोत्साहन भेटतं. बघा अशा पद्धतीने मी गणपती तयार करून घेतलेले आहे. आणि माझ्याकडे एक छोटीशी लेस होती, त्या लेसच्या साह्याने मी असे सेंटर आणि वरती टोकाला एक गोल आकार करून लावून घेतलेला आहे. तर ही गणपतीची डिझाईन आपण मागच्या साईडला डबल टेप लावून अशा पद्धतीने भिंतीला चिटकवू पण शकतो, किंवा आपण देवाऱ्यावरती लावू शकतो, देवघरात लावू शकतो, किंवा आपल्या मेन डोअरवरती सर्वात वरती पण अशा पद्धतीने डबल टेपच्या साह्याने चिटकावून देऊ शकतो. ही डिझाईन कशी वाटली काय नाही मला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, आणि शेअर सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. चला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहूया. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.